भाजपचे जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य यांनी खळबळजनक दावा केलेला आहे. महाविकास आघाडी आता नव्या उमेदवाराच्या शोधात आहे, असा दावा चालुक्य यांनी केला आहे. खासदारांनी महायुतीची काळजी करत बसण्यापेक्षा स्वतःची उमेदवारी टिकवता येते का ते पाहावे, असं देखील चालुक्य यांनी म्हटलंय. आपल्या खासदारकीच्या काळात 5 वर्षात मतदारसंघात एकही ठळक काम करता आलेलं नाहीये. मतदार आता जाब विचारतायत. त्यामुळे नैराश्याने ग्रासले गेलेले खासदार तोंडाला येईल ते बोलत सुटलेत. मागील 5 वर्ष मन लावून भरीव कामे केली असती तर निष्क्रियपणाचा ठपका कशाला बसला असता. आता पराभव समोर दिसत असल्याने महाविकास आघाडीवर सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ आलेली आहे. स्वतःला उमेदवारी मिळण्याची खात्री नसल्याने निष्क्रिय खासदार मीच उमेदवार आहे हे भासवण्यासाठी मतदारसंघात दौरे करत सुटले आहेत आणि महायुतीला उमेदवार नाही अशी लोणकडी थाप मारतायत. जनतेला संभ्रमात टाकण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराबाबत चर्चा न करता स्वतःला उमेदवारी मिळते की नाही याची काळजी करावी, असा सल्ला चालुक्य यांनी दिलाय. मागील 5 वर्षात अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याकडून वसुली करण्यापलीकडे यांचं कर्तृत्व काय? राज्यात यांची सत्ता होती, यांचे नेते मुख्यमंत्री होते, तेव्हा धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने 50% भरीव हिस्सा द्यावा यासाठी कधी तोंड उघडले का? परिणामी प्रकल्प रखडला. जर ठाकरे सरकारकडून त्यांनी एवढी बाब करून घेतली असती तर आतापर्यंत तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर दिसले असते. पहिला टप्पा पूर्ण झाला असता. असे असतानाही याचे श्रेय घेण्यासाठी ते धडपड का करतायत? हिंमत असेल तर त्यांनी ठाकरे सरकारने 50% हिस्सा का दिला नाही याचे उत्तर द्यावे, असे आवाहन देखील आता संताजी चालुक्य यांनी दिले आहे. नरेंद्र मोदीजीच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन आपण खासदार झालात हे विसरू नका. आता तुम्हाला पाडण्यासाठी सक्षम उमेदवाराची गरज नाही, तर आमचा साधा कार्यकर्ता देखील तुमचा पराभव करण्यासाठी पुरेसा आहे. तुमची अकार्यक्षमता व हप्तेखोरी आणि टक्केवारीच तुम्हाला गाळात घालणार आहे. धाराशिव मतदारसंघात महाविकास आघाडीने जे सर्वे केलेत त्यात खासदारांच्या निष्क्रियतेचा फटका बसणार असल्याचं लक्षात आल्याने महाविकास आघाडी नवा सक्षम उमेदवार शोधत असल्याची बाब सर्वश्रुत असल्याचं संताजी चालुक्य यांनी म्हटलंय.